सर माझा हात अडकलाय. हात अडकला नाहीये, ते ग्रिप आहे, प्रॉपर पकडलेस तू. आता फक्त तुला पाय मागे घ्यायचे. कम ऑन रेडी फास्ट. इथे हा अगं सर हे पण खूप अवघड आहे. तुम्ही सोपं काहीतरी सांगा ना. सोपं आता काय. बरं ठीक आहे, आपण चक्रासन ट्राय करूया. मी तुला दाखवतो कसं करायचं. ओके, दोन्ही हात मागे, लेग्स थोडेसे स्प्रेड करून. समजलं? चल कर, आता तू पण ट्राय कर. आता सर नाही होते. एक काम करू, मी सपोर्ट देतो तुला. ठीक आहे. चल हा ये वरती. हा परफेक्ट, ये थांब. नाही राहू द्या. अगं काय झालं? तुम्ही हात लावला की गुदगुल्या होतात मला. काय गुदगुल्या होतात? हा अरे मग तर बेस्ट आयडिया माझ्याकडे. म्हणजे मी हातही नाही लावणार तुला आणि तुझं आसन सुद्धा इझिली होऊन जाईल. कसली आयडिया? माझ्याकडे हाय आयडिया. तू तू पोझिशन घे. ठीक आहे. हा परफेक्ट. हा पोर्शन अप कर. केलास? बघा मी हात लावीन. सर आणि मी हात लावीन. घे बॉडीवरती. मी हात लावीन. माझा हात लागला माझा. सर झालं का? झालं. अगं हे बघ, हात इकडेच माझे. हात लागले पण नाहीत आणि तुझं आसन पण झालं. हेच आहे का ते आसन? हा परफेक्ट. चला आपण आता प्राणायाम करूया. ठीक चल आहे. या साईडला फेस कर. आता पहिले आपल्याला पद्मासनात बसायचंय आणि मग प्राणायाम करायचंय. ओके, चल पहिले पद्मासन करूया. आता ही हातांची पोझिशन बघ. या 2 फिंगर्स मध्ये डिस्टन्स आणि हे 2 फिंगर डाऊन. सो आता थंब घे तुझा उजव्या नाकपुडीवर. ब्रीथ इन आणि मग हे 2 फिंगर इथे ठेवले की उजव्या नाकपुडीने ब्रीथ आउट. आता उजव्या नाकपुडीने ब्रीथ इन, डाव्या नाकपुडीने ब्रीथ आउट. आणि आता सेम अल्टरनेट करत राहायचं. ब्रीथ इन, ब्रीथ आउट. आणि काय झालं? मला श्वासच घेता येत नाहीये. श्वास घेता येत नाही म्हणजे काय करत होतीस तू असं? तुम्हीच बोललात ना की हे दाब मग श्वास घे, मग हे दाब, मग दोन्ही दाबल्यावर कसं श्वास घेता येईल? दोन्ही नाकपुड्या बंद केल्यावर श्वास घेताच नाही येणार तुला. तसं नाही करायचंय. बघून घे पहिले. एक नाकपुडी बंद केली, दुसऱ्या नाकपुडीने ब्रीथ इन आणि मग ही बंद करून ही ओपन करायची आणि मग त्या नाकपुडीतून ब्रीथ आउट. समजलं? अल्टरनेट करायचंय. 1 2 1 2. ओके ठीक आहे. बघ ट्राय कर. ते नाकपुडी बंद कर त्या बोटांनी आणि या नाकपुडीतून ब्रीथ आउट. परफेक्ट. जमतंय तुला आता. जग भासते सारे नवे नवे, बरसे जसे हळूवार चांदणे. हो भुलवी मला हे भोवती असणे तुझे. बेधुंद मी, बेधुंद तू, स्वप्नातले फुलले ऋतू. बेधुंद मी, बेधुंद आणि ती बट मागे घे ना. स्वप्नातले माझं सारखं लक्ष जात आहे तिथे. फुलले ऋतू.
एवढं काय वाटून घ्यायचंय? एक साधी बट तर आहे, करू का मागे? पण राणीला कळलं तर कसं कळेल? नाही कळणार, पण ती बट जीव घेते माझं लक्ष तिच्यावर हटत नाहीये, करतोच मागे. काय झालं इंद्रा तुला? हिची एक बट मला एवढा त्रास दिला असं कधीच वाटलं नव्हतं. का होतंय मला असं? काय करतोय मी हे? की माझं मन म्हणतंय खरंच तेच झालं. आज काय बघताय? सुरके, अगं तुला त्रास होत नाही बघून ना लय बरं वाटतंय बघ. अगं किती वर्ष झाले तुला असं बिगर त्रासाचं बघितलेलं. खरं आहे तुमचं. आता मला काय बी त्रास होत नाही. असं वाटतंय की कुणीतरी जादूची कांडी फिरवली या आणि माझं सगळं दुखणंच गायब झालं या. हे सगळं ना जावे बापू मुळे झालंय बघ. बरोबर आहे तुमचं. आपण लय नशीब काढलं या. त्याच्यामुळे आपल्या राणीला एवढ्या चांगल्या मनाचा नवरा आणि आपल्याला जावई मिळालाय. खरं आहे तुझं. आपलं जावे बापू नुसतं जावं नाही, आपल्यासाठी देवाच्या जागे आहेत. अगं त्यांचे उपकार ना ह्या जन्मात सुद्धा फिटायच नाहीत बघ. आपल्यासाठी काय बी करताना जरा मागं पुढे बघितलं नाही त्यांनी. आपल्या राणीला बी किती जीव लावतात. आणि आपल्याला तरी अजून काय पाहिजे? हा, आपली लेक त्या घरात सुखात राहावी, जावई बापूंचा आणि आपल्या राणीचा संसार कुण्या गोविंदानं व्हावा. आपली राणी माडिकांच्या घरात लई सुखात राहावी. ओ काय इथे वा खाली वा. चला 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 खाली वा खाली वा. काय लाज वाटत नाही का सारखं सारखं आमच्या दारात यायला? तुमच्या त्या म्हातारडीचं ऑपरेशन झालंय ना, सगळे पैसे मिळालेत ना. कोणाची अपेक्षा आहे तुम्हाला? तुमच्या त्या हुकुमाच्या राणीची? या महाडिकांच्या घरामध्ये तिला पाय पुसणी इतकी किंमत नाहीये. बाई सुखातच आहे ती. राणीच्या सुखाला कोणाची नजर लागायला नाही पाहिजे. हॅलो. वा, विक्रांत बोलतोय. एक छोटंसं काम होतं, कराल का? हा सांगा की. आपली एक जुनी गाडी आहे, त्याची सर्व्हिसिंग करायची होती. मिळाल? होय होय, चालेल की. कधी द्यायची? आता लगेच या, बरं पडेल. बरोबर, येतो लगेच. सुरके, मी लगेच जाऊन आलो. काय झालं? आणि कुठं निघालाय तुम्ही? अगं एक काम आलंय, लगेच आलो. कुठं निघालाय ते सांगा तरी मला. अगं हितनंच आलो म्हणतोय ना, लगेच आलो मी. अहो, हाय का बाया. आता हिथंच म्हणजे कुठं समजायचं बरं माणसानं? आणि कुठं चाललोय हे सांगायला काय होतं या माणसाला? राणी, मी निघतोय. हा, सर, अहो तुम्ही डब्बाच विसरलात. अरे हो, विसरलोच की. पण मी कशी विसरू देईन? घ्या. थँक्यू. सर, तुम्ही अजून काहीतरी विसरताय असं नाही वाटत का तुम्हाला? हो, आठवतंय ना. काय? तू. आय मीन मला असं म्हणायचं होतं की हा, माझी पिये तर घरीच राहिली,
म्हणून असं म्हटलंय. ती नाही येणार आज. का? तिने लीव्ह साठी अप्लाय केलं होतं का? हे बघ, तिने असं सारख्या सारख्या सुट्ट्या मारलेल्या मी खपून घेणार नाही हं? नाही घेणार ती सारखी सारखी सुट्ट्या. आणि तसंही ती विनाकारण काही सुट्ट्या घेतच नाही. ती कारण व्यवस्थित सांगायला तुम्हाला नंतर. पण तुम्ही ते सोडा ना आता. अजून काही विसरला आहात का तुम्ही? नाही, मी काही विसरत नाहीये. मला तर असं वाटतंय की तुम्ही काहीतरी विसरलेत. तुला काय विसरभोळा वाटतो का तुम्ही? हो. काय? तसं नाही सर, पण तुम्ही जरा बदलले आहात असं नाही वाटत का तुम्हाला? आणि असं का वाटतंय तुला? नाही, ते तुम्ही बघा ना, 5 मिनिटं उशीर झालाय तुम्हाला. तुम्हाला तर उशीर झालेला अजिबात चालत नव्हता ना. जा बरं, खूप उशीर झालाय. हो, 1 मिनिट. पण मी विसरत काय होतो ते तर काही सांगितलंच नाही तू. काहीच नाही. मी तर तुमची मस्करी करत होते. आणि तू पण ना. काय झालं? काही विसरला आहात का अजून? मला विसरभोळा म्हणतेस आणि तूच काहीतरी विसरतेस. मी काय विसरले? काय विसरले म्हणजे? तू बाय केल्याशिवाय कसा जाणार आहे मी? आता हे काय नवीन? नवीन वगैरे काही नाहीये. तू बघितलं नाहीयेस का ते टीव्ही सिरियल्स मध्ये किंवा फिल्म्स मध्ये हिरो जेव्हा जात असतो तेव्हा त्याची हिरोईन त्याला बाय करते. मग ती त्याची बायको असते. मी काय बायको आहे का तुमची? पण मैत्रीण तर आहेस ना, मैत्रीण म्हणून कर ना बाय. आता मैत्रीण म्हणून कसं बाय करणार? कसं बाय करायचं म्हणजे? हे बघ, मला काय माहित नाही. तुला जसं जमेल तसं कर, पण तू बाय केल्याशिवाय मी इथून जाणार नाहीये एवढं नक्की. ठीक आहे, आता जसं जमतंय तसं करते. बाय इंद्रजीत सर. बाय. 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 इंदिरा आणि बुवा दोघं एकत्र कसे पोचले? इंद्राने जर का याला पाहिलं ना तर घरी पाठवून देईल. सगळं प्लॅन पुन्हा फ्लॉप होईल. नशीब याने पाहिलं नाही बुवाला. नशीब चांगलं दिसतंय. नमस्कार साहेब. मला वाटलं बंगल्यावरनं गाडी न्यायची. तुम्ही तर इकडे फॅक्टरीत बोलावलं. नाही, आपल्या जुन्या गाड्या आपण इथेच ठेवतो ना. हा हा, या. चल. जुनी गाडी आपली बंद आहे बरेच दिवस झाले. बुवा तुम्ही लक्ष घालून नीट सर्व्हिसिंग करून घ्या. होय साहेब.
तुम्हाला एका गाडीला डॅश द्यायचे आणि त्या कामाचं तुम्हाला 10 लाख रुपये मिळतील. इतर 30 गाड्या. बुवा ठीक आहेत ना? ठीक आहे. ही गाडी हो आपलीच आहे. हा जरा जुनी झाली आहे, वापरात नाहीये, म्हणून बुवा तुम्ही लक्ष घालून नीट सर्व्हिसिंग करून घ्या. शेवटची कधी बरे वापरली होती? हा आपल्या इंदिरा राणीच्या लग्नात वापरली होती. इंद्राच घेऊन आला होता. बुवा काय झालं, जमेल ना? तुम्ही काय सांगाल ते करतो. तुम्हाला एका गाडीला डॅश द्यायचे. धडक एवढी जोरदार असायला हवी की आतला माणूस जागीच मेला पाहिजे. या गाडीत त्या दिवशी माझी जावई बापू होत, म्हणजे मी त्यांचा जीव घ्यायला निघालो होतो माझ्या राणीच्या लग्न दिवशी. लय मोठं पाप माझ्या हातनं घडणार होतं. माझ्या देवासारख्या माणसाचा जीव घ्यायला निघालो होतो मी. ज्या माणसाचं माझ्या घरावर एवढं उपकार आहेत, ज्यानं माझ्या सुरकीला एवढं चांगलं केलं, माझ्या लेकीच्या आयुष्याचं सोनं झालं, त्यालाच मी काय करायला निघाला होतास तू? लोकांना कळलं तर शेण घालतील तुझ्या तोंडात. पैशासाठी देवासारख्या माणसाचा जीव घ्यायला निघाला होतास. जगाला कसं तोंड दाखवशील आता? कसं तोंड दाखवशील? आणि कुठे दिसत नाहीये. इंद्रा, हा काय रे, कोणाला शोधतोयस? मी नाही, कोणाला नाही. राणीला शोधतोयस? हो नाही काकी, असं असं काही नाही. सांगायचं ना राणीला शोधतोयस. काय चाललंय इंद्रा तुझं? ही राणी पण कुठे जाऊन बसली आहे कोणास ठाऊक.
राहिली राणी? मला दिसली पण नाही खाली. आता कसं बोलू हिला? बेस्ट. राणी, मला पाणी हवंय, पाणी घेऊन ये ना. राणी, दादा तू पाणी मागितलंस ना? मी नाही. नाही म्हणजे काय, एवढ्या हाका मारत होतास पाणी दे म्हणून. अरे ते तुला थोडी हाक मारत होतो ते मी. हो पण वहिनीच्या ऐवजी मी पाणी घेऊन आलो, मग ते पाणी काय वेगळं असणार आहे का? का तुला वहिनीच्या हातूनच पाणी हवंय? नाही तसं असेल तर सांग. अरे हो हो हो, कळलं मला, कळलं. आणलंस ना पाणी? ठेव आता आणि जा. काय? अरे काय करतोय अजित? बाबा ते बरं आहे का बघितलं रे? काही प्रॉब्लेम नाही आहे ना? कसला प्रॉब्लेम? नाही थोडा वेगळा वागतोयस ना म्हणून म्हटलं. बाकी मी काही वेगळा वागत नाहीये. झालं ना तुझं काम, आता जा. थँक्यू. कुठे राहिली ही? एरवी तर खूप हुशार असल्याचा आव आणते, म्हणे सगळं कळतं हिला. पण एवढी क्षुल्लक गोष्ट कळत नाही की मी कधीपासून वाट बघतोय तुझी. राणी, राणी, अगं तो काय म्हणतोय ते बघ आधी. ते हातातलं काम ठेव, तू आधी जा बरं. पण ते अगं मी बघते इथं सगळं, तू जा पळ. मी आहे ना, जा. म्हणे सगळं कळतं हिला. आता हे का कळत नाही की मी किती वेळ झाला वाट बघतोय तुझी. एक काम करतो, मी स्वतःच जाऊन बघतो. सर बरं झालं तुम्ही दार उघडलात, मला उघडता झालं नसतं. का दार का नाही उघडता आलं असतं? हा बरं काय झालं, का बोलवलं तुम्ही मला? तू पाणी का नाही घेऊन आलीस? अहो ते मी किचन मध्ये जरा काम करत होते ना, पण आजी दादांना पाठवलं होतं की पाणी घेऊन. नाही दिलं त्यांनी? दिलं. मग काय झालं? अगं पण मला पाणी नाही हवं होतं. हा पाणी नको हवं होतं? अहो मग कशाला मागितलं? काय चाललंय सर तुमचं? म्हणजे पाणी हवं होतं, पण फक्त पाणी नाही हवं होतं. म्हणजे आता म्हणजे मला तुझ्याकडून पाणी हवं होतं, माझं काम होतं तुझ्याकडे. अच्छा काम होतं. बरं काय काम होतं सांगा. अहो काय काम होतं सर? आता मला आठवत नाहीये, विसरलो मी. हाय का आता? असं कसं विसरलात लगेच? बरं ठीक आहे, आता विसरलात म्हणजे काय महत्वाचं काम नव्हतं ना? अहो सर एवढ्या मोठ्याने हाका मारत होतात. हा मी किचन मधलं सगळं काम टाकून आले तुमच्यासाठी. काय तुम्ही पण, काम जर महत्वाचं नव्हतं तर कशाला बोलवलं मला? बरं आता नसेल आठवत काय काम होतं तर जाते मी. हा मला आठवलं, आता आठवलं. मला ना, हा मला टॉवेल हवा होता. हा हे काय मग? नाही ऍक्च्युली आत्ता आठवलं मला. आत्ता क्लिक झालं की मला कपडे हवे होते. हा ते कुठे असतात? ते वॉर्डरोब मध्ये असतात. हा मग तुम्ही पाहिलं का कपाट उघडून? नाही. अहो सर मग आधी कपाट उघडा, तिथं तुम्हाला कुठले कपडे पाहिजेत ते बघा आणि मग मला बोलवा. हो असं काय करताय तुम्ही? मी कशाला पाहिजे त्यासाठी? ऍक्च्युली हा मला फ्रेश व्हायचं होतं. मग काय, बॉडी वॉश कुठे? बॉडी वॉश सापडत नव्हतं मला. सर तुम्ही काय नवीन आलात का हो घरी? बॉडी वॉश बाथरूम मध्ये असतं ना. जा बरं तुम्ही फ्रेश व्हा आधी. नाही एक मिनिट. काय आता अजून काय पाहिजे? मला इस्त्री हवी आहे. इस्त्री करेक्ट. ते एवढ्या रात्रीची इस्त्रीचं काय करणार आहे तुम्ही? तुला काय करायचंय? मला हवी आहे इस्त्री. कुठे ठेवली आहे सांग. इस्त्रीच्या जागेवरती. अहो सर तुम्हाला जी वस्तू पाहिजे ना ती आधी शोधा तरी तुम्ही. सगळ्या वस्तू त्याच्या जागेवरती आहेत. तुम्हाला जर ते नाही सापडलं तर मला बोलवा ना. उगाच मला बोलवताय सर. हो हा उगाच.
उगाच असतं काय सगळं? नवरा कामावरनं घरी आल्यावर बायकोने यायला पाहिजे ना त्याच्यासमोर.